मॉनिटर थोडं पुढे घ्या ना भाऊ. मॉनिटर दोन्ही लांब पहिली गोष्ट. आणि शाईला आवाज द्या. हॅलो हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदास, सदा संग हरिदासाचा, जन्म होगा भलते आते,
परी मी चुकीन हरी भक्ती परी मी चुकीन हरी भक्ती परी मी न चुके हरी भक्ती परी मी न चुके हरी परी मी न चुके हरी भक्ती परी मी न चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांना सदा संग सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा नामा मणि कमळावती नामा कमलावती नामा मणि कमळावती नामा कमलावती हे चिजावी पुढता पुढती हे चिजावी पुढता पुढती जावी पुढता पुढती जावी पुढता पुढती जावी पुढता पुढती जावी पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा ढोबार कुमारी हे ढोबार कुमारी ढोबार बरोबर आहे काळी ऐकलंय ना हरी प्रथम चाल या ठिकाणी आपल्या परिसरातील भूषण संगीतरत्न बबन महाराज बळे आणि त्यांना पाठीमागं साथ करतील अमोल महाराज बळे आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंग मार्तंड भरत अण्णा पठाडे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. भरत अण्णा आणि मी आम्ही एकाच गुरुजीकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि आपलं भाग्य आहे आज की महाराजांमुळं अण्णांचं वाजवून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्या गावामध्ये अण्णा या ठिकाणी पहिल्यांदाच आलेत त्यामुळं पुन्हा एकदा अण्णा करता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अतिशय गोड मृदंग वादन कशा प्रकारे असतं हे तुम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी गोड चालू होईल आता. चाटीचा बेस कमी करून थोडा ट्रबल आणि गेन द्या बरं, याला कडक करा थोडं चाटीला. हॅलो हॅलो अरे ना हॅलो बेस कमी कर गेन ट्रबल म्हणजे गोंगाट होणार नाही. काय पाहिजे
वासुदेवा पंढरीचा
हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा हरी सदा संग हरिदासाचा. नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावी पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणा, श्री संताची या माता चरणा, श्री संताची या माता चरणा, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, वाढले अंतरी प्रेम सुख, श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख, मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसा उदास विढल. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास.
कीर्तन रूपे सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगाचा मालक विश्वाचा भरण पोषण करता जगाच्या मालकाचेही लाडके लढीवाळ असणारे वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार आणि देवाचे लढीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणीय स्वरूपातील असून तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून जगन्य त्या भगवान परमात्म्याकडं तुझी आम्हाला सेवा घडावी आणि तुझ्या दरबारात कायम वास्तव्य मिळावं. मग ती कोणती बी जात असून कोणता बी धर्म असून तुझ्या दारात आम्हाला सेवा आणि तुझ्या चरणाची सेवा आम्हाला घडावी अशा स्वरूपाची मागणी म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अधिकरून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे अरणगाव नावाचं गाव आणि या अरणगाव नावाच्या पवित्र गावामध्ये अरण्येश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये मंदिरामध्ये आपण किम निमित्त उपस्थित आहात. आपल्याला सर्वांना माहिती जवळजवळ गेल्या 23 वर्षापासून अविरतपणे जोपासली जाणारी ही परंपरा महान संत शिरोमणी श्री संत सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याचं आणि प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून गेल्या 23 वर्षापासून अविरतपणे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणजे आता जवळजवळ रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारा आपला हा उत्सव आहे. मला वाटतं 5 दिवसाचा आहे का, बरोबर आहे का नाही? 5 दिवसाचा आहे. एक पुढच्या वर्षी 5 दिवस करणार पण त्याच्या पुढच्या वर्षी 8 दिवसाचा करायचा. लक्षात आलं का नाही? म्हणजे 2 तप पूर्ण झाल्यावर त्याला कसलं म्हणतात, रौप्य महोत्सव म्हणतात. मग ती 5 दिवसाचा करायचा. लक्षात आलं का नाही? असा हा 23 वर्षापासून अविरतपणे उत्सव संपन्न होतोय. माझा योग चांगला की ग्रामस्थ मंडळीचं प्रेम, सावता महाराज सप्ताह संयोजक कमिटीचं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून ही सगळी मंडळी आमचे परममित्र ओम महाराज ननवरे त्यांच्या प्रेमातून आणि सर्व सप्ताह कमिटीच्या प्रेमातून सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. आमचे बबन महाराज म्हणजे जुन्यातलं जुनं मुरलेलं लोणचं आहे. लक्षात आलं का नाही? बबन महाराज म्हणजे कसं आहे, मुरलेलं लोणचं कसं असते, कुंकून बी तोडून खा गोड लागते का नाही? तसं तुम्ही कसलं बी म्हणान काय बी कसं बी असू द्या ती कुठल्या बी भीमशी महाराजासारखं काम आहे. चौकोनी चिराय बबन महाराज म्हणजे. लक्षात आलं? म्हणजे कसल्याची बी बोहण जिरवायची ताकद आहे. मग कसल्या बी टाईट कपड्यावाला येऊ द्या आणि कसला बी येऊ द्या. लक्षात आलं का नाही? मुरलेलं लोणचं जुनेत बबन महाराज आमच्यासाठी प्रेरणादायी त्यांचं जीवन आहे. आमची ही सगळी यांचं काय ना हनुमंत महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे अशोक महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे मित्र अमोल महाराज बळे, अंकुश महाराज, ओम महाराज, परिसरातून आलेले सर्व गुणवान, भरत महाराज पठाडेंची आज योगायोगाने उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आज आपण या गावामध्ये येऊन गावाला धन्य आणि पवित्र केलं. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी माता भगिनी पुरुष मंडळ गावातून आणि बाहेर गावून आलेल्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे तो अभंग आहे नामदेवरायाचा. आणि आज योग चांगला आहे. आज नामदेवरायांचा समाधी सोहळा आहे. लक्षात आलं का नाही? नामदेवरायाचा समाधी सोहळा असल्यामुळे जाणीवपूर्वक मागणी आणि त्याच पद्धतीनं नामदेवरायाचे जीवन या दोन्हीची सांगड घालणारा हा अभंग आहे. लक्षात आलं का नाही? म्हणून उद्या सावता महाराजांचा समाधी सोहळा उद्या एकत्रित आहे का? उद्या हे दोन्ही
उद्या कालच आहे ना, बरोबर आहे का नाही? मग नामदेवरायचा पुण्य समाधी सोहळा बी ह्याच्यातच आहे. दोन्ही हे दोन्ही एकच आहे, बरोबर आहे का नाही? मला वाटतं यावर्षी तिथीचा क्षय होऊन उद्याच आहे दोन्ही बी, म्हणजे नामदेवराय आणि सावता महाराजांचा, बरोबर आहे का नाही? मग आज आपण त्या निमित्तानं उपस्थित आहात, म्हणून आज आपण अभंग हा सेवेकरता निवडलाय. नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या परमात्म्याकडे सेवेची मागणी मागतात. कशाची मागणी मागतात? सेवेची मागणी मागतात. कसं आहे? सेवा अनेक आहे, सेवा नाही तर असं नाही. संप्रदायानं 4च गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट श्रद्धा, तिसरी गोष्ट विश्वास आणि चौथी गोष्ट सेवा. संप्रदाय सेवेचा संप्रदाय. संप्रदायात तुम्ही किती विद्वान आहेत याला किंमत दिली जात नाही. तुम्ही कीर्तनकार किती चांगले आहेत याला किंमत नाही. कीर्तनाला तसं तर नंबर 2चा दर्जा दिलेला आहे. किती नंबरचा दर्जा? नंबर 2चा. नंबर 1चा दर्जा सेवेला दिलेला आहे. कशाला दिलेला आहे? सेवेला. कारण भजन ही संप्रदायातली प्रमुख साधन आहे. संप्रदायात भजनाशिवाय कशालाच किंमत दिलेली जात नाही. तुका म्हणे येथे भजन भजनाला कशाला किंमत आहे? हो, कशाला किंमत आहे? बबन महाराज भजन भजन तुका म्हणे येथे भजन भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आणि भजन शब्दाचा अर्थ म्हणजे ताला स्वरात म्हणणं म्हणजे भजन नाही. लक्ष द्यायला का? भजन शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? भज नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार होतो. अण्णा मूळ धातूच आहे भज नावाचा, आणि भज नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार झाला. आणि भज नावाचा मूळ धातूचा अर्थच आहे भज सेवायाम, म्हणजे सेवा करणे अर्थाचं द्योतन करणारा धातू भज. म्हणून व्याकरणकारांनी स्पष्ट केले अनंतराव काय? भज्यते अनेन यत्तद् भजनम, म्हणजे ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव आहे भजन. म्हणून भक्ती शब्द बी त्याच अर्थाचा आहे. भक्ती नाम सेवा. भक्ती म्हणजे काय? सेवा करणे. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार जरी सेवेचे असले तरी संप्रदायात देवासाठी सगळ्यात मोलाची काय असेल तर सेवा आहे. मोलाची काय आहे? बोला की सेवा आहे. बरोबर आहे का नाही? सेवेशिवाय कोण विचारित नाही तुम्हाला. तुमचा अभ्यास किती यापेक्षा तुमची सेवा किती याला किंमत दिली जाते. कशाला किंमत दिली जाते? सेवेला किंमत दिली जाते. बरोबर आहे का नाही? महत्वाची मोलाची जर काय असेल तर ती सेवा महत्वाची. आणि देव बी मोजायचा असेल तर भक्तीची या मापे मोजितो आनंदा, इतराने तत्वतान मोजावे, इतराने तत्वतान मोजावे. भक्तीची या मापे मोजितो आनंदा, इतराने तत्वतान मोजावे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वतान मोजवे. देव मोजायचा आहे तर भक्तीनं, सेवेनं. भक्ती म्हणजे सेवा. देव कशानं मोजायचा? सेवेनं मोजायचा. देवाचं मोजमाप करताना पैसा लागत नाही. देव तुमची सेवा किती झाली ही बघ. आता भरत महाराजाचा पकवा जेवढा गोड लागतो, सेवा किती झाली बघा ना. सेवेला किंमत आहे ना. बरोबर आहे? सेवा आत्ताशी आम्हाला कुठंतरी बाबा महाराज सारखी माणसं आत्ताशी म्हणायलेत बरं बोलायले म्हणून. आत्ताशी आत्ता जवळजवळ आता 15च्या 17-18 वर्ष झाला असेल. कारण त्याच्यात तप झाल्याशिवाय, तप होणं म्हणजे सेवा होणं. काय होणं? सेवा होणं. बरोबर आहे की नाही? मग त्या अक्षराची, त्या अभंगाची, त्या साधनेची
भजन करून करून भजती ना भजती राहतोय ना, भजून 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 एकदा का ती मुरलं की गोड लागत. एखादा म्हणेन मला डायरेक्टच महाराज व्हायचं, तुझ्या बापाची पेन नाही, डायरेक्ट जमणार नाही. नाही नाही मी पुस्तकं पाठ करतो, तू ज्ञानेश्वरी पाठ कर, सेवा झाल्याशिवाय तुला तिथं किंमत नाही. लक्षात आलं का नाही? एखाद्याला पक्वादातले बोल भरत आणण्यापेक्षा जास्त येत असतील एखाद्याला कुणाला, पण त्याची सेवा जर नसेल तर ती गोड लागत नाही. काय लागत नाही? गोड लागत नाही. आता आमचा कधी कधी विषय होतो, एखाद्या अरे भारी बोलतोय, कुणी का असं ना फलाना जवळ किंवा भारी महाराज बोलायला लागलं, चांगलं बोलतंय पण गोड लागत नाही. कसं लागत नाही? गाणं बी काय लागत नाही, कधी कधी गोड लागत नाही. त्या गाण्याची, त्या अक्षराची, रागाची सेवा झाली की ती आपोआप गोड लागते. म्हणजे सेवा झाली की मेवा मिळतो. मग सेवेचे अनेक प्रकार आहेत. नामस्मरण करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, देवाचं नाव घेणं ही सुद्धा काय सेवाच आहे. बरोबर आहे. आणि ही सुद्धा सेवाच आहे. मग नामदेवरायजी सेवेची मागणी मागतात, कारण संप्रदायात सेवा घडली तर मेवा. बाकीच्या गोष्टीला कोणी विचारतो तुमची, बरोबर आहे का नाही? सेवेला किंमत दिली असल्यामुळं नामदेवरायाच्या पुढे देवानं अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत, बरोबर आहे का नाही? हे देऊ का ते देऊ का, पण कधी नाही आग्रह केलाच नाही. ज्या वेळेला नामदेवरायाची देवाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला नामदेवरायाच्या पुढे देवानं रिद्धी सिद्धी सारखी आटम टाकली होती. लक्षात यायला लागले का नाही? रिद्धी सिद्धी सारखी आटम टाकले होते. पण रिद्धी सिद्धी सारखे जरी आटम टाकले तरी नामदेवराय संत त्याच्यात कधी अडकले नाही. उलट देवाला संतांनी बळजबरीनं सांगितले, देवा आम्हाला रिद्धी सिद्धी द्यायला लागलास, काय कच समजायला सामाला, लेकर समजायला सामाला. एके चालविले रिद्धी सिद्धी वारी, तैसा मी भिकारी नोहे देवा, तैसा मी भिकारी नोहे देवा. एके चालविले रिद्धी सिद्धी वारी, तैसा मी भिकारी नोहे देवा. एके चालविली रिद्धी सिद्धीवरी, कुणाला रिद्धी दिलीस, कुणाला सिद्धी दिलीस, तैसा मी भिकारी नोहे देवा. नीट लक्ष द्या माझ्याकडे. मी काही भिकारी नाही. मला का ती बारका उपमन्यू समजायलास, हा मला का ती प्रल्हाद समजायलास, बारके लेकरे समजायला. ज्ञानोबराची ओवे आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, तया श्री शंभूची प्रसन्नता, लाही जे कीर उपमन्यूची अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देई जे चिना. मागा दूध दे म्हणतली यासाठी, श्रीलच महाराज श्रीलच मागा दूध दे म्हणतली यासाठी, आघविया क्षीराब्दीची करून या वाटी, उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी. वाटीवर दुधाच्या मोबाडल्यात त्याला दुधाचा सागर देऊन खुश केलं का नाही? खुश केलं का नाही? केलं. तसलं समजू नको आम्हाला. भिकारी समजायला लागला सामाला तू. रिद्धी सिद्धी सुखे हानी तल्या लाता. रिद्धी सिद्धीला आम्ही लाता मारणारी माणसे. कशाची रिद्धी कशाची सिद्धी? आमच्या दारात चलत त्या आम्हाला मधी घ्या म्हणून. कळायला लागलंय का नाही? हा देवानं सांगितलं मग रिद्धी सिद्धी नको का? म्हणले अजिबात नाही. बरं मग घर लिहून देऊ का? डायरेक्ट घरच लिहून देऊ का? कधी कधी अशी जर निबर माणसं असली, सप्त्यात असली की निबर माणसं असतात ना सप्त्यात. आता आमचा जुना परिचय, ही निबर माणसं आहेत ना. एखादा महाराज म्हणला मला 50,000 लागते, अहो 40 घ्या. नाही 50 लिहून घेता का? घर लिहून घ्या. असली दंडीला असतात की काही, बरोबर आहे का नाही सांगा? अशी म्हणतात ना. आमच्या इथं एक सोपान काका नावाचा, लिहून घेता का म्हणते, लिहून घेता का घर? देवाने तेच मांडलं नामदेवरायला, लिहून देऊ का घर? देवाचं घर कोणतं? देवाचं घर कोणतं? हा वैकुंठ म्हणे. तू कोबाऱ्या म्हणे वैकुंठ नको, वैकुंठीचा वास आहे दया सुखाचा.
नारळी सप्ताह असले वाटायला लागलं की मंदिरातच, पण वाटायलंय का नाही? माणसं नुसते अर्ध्या बटाट्याने बघायला तर आज वेगळंच वाजायलंय आणि वेगळंच कीर्तन आहे म्हणायले, लक्षात आलं? आणि बबन महाराजांनी बी चाल वेगळीच काढली का नाही आज सांगा बरं. वस्तात भेटल्या माणसाला सुचत आहे बी हो, सवत असल्याशिवाय नटून नांदत नसती. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, ध्यानात ठेवा. वैकुंठाबद्दल बोलायलास का? नको वैकुंठीचा वास आहे दया सुखानाश. काय वैकुंठ वैकुंठ बोलायलाच देवा? हा, वैकुंठा जाओ नी काय करावे, उगेची वैसावे मौन रूप, उगेची वैसावे काय करावे, असलं होय हो, असलं आहे का वैकुंठात? काय हे लिहून घ्या, हे लिहून घ्या, हे असलं वैकुंठात नाही. लिहा लिहा. बघा इकडे लक्ष द्या. नको वैकुंठीचा वास. का नको वैकुंठ? म्हणले आहे तया सुखा. तिथं आहे, पण तिथं 5 वर्ष झालं की खुर्ची खाली करावं लागते. काय जनावराची ओवीच आहे की काय? येऊ लागत ती माघारे. मग तया पुण्याची पावटी सरे, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू. आणि त्याला हे तुकोबराचा आधार आहे. काय तुका म्हणे? जाती पुण्यक्षय अधोगती. म्हणजे पुण्य संपलं की वैकुंठ सोडून द्यावं लागते. मग काय तुझं नाम देव बरे म्हणले? वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. आणि त्या कोपटात काय करायचं बसून? तिथं काही हालचाल नाही, तिथं भजन नाही, कीर्तन नाही, बरं लावा लावा बी करता येत नाही तिथं. काय तिथं ती तरी पाहिजे ना कमीत कमी. कुचाकुची असली म्हणजे तरी माणसं बरी. कारण टिंगल टवाळी दुसऱ्याची निंदा, जी निंदा नावाचा आटमच एवढा सुंदर आहे, त्याची एवढी चव जगात कशालाच नाही. लय चवीच आहे ना, लय चव. बाजरीची भाकर असावा, मिरच्याचा ठेसा असावा, आणि अजून हा खाण्याचं कसं कळत? खाण्याचं लगे हा तापलेलं दूध लागत आहे म्हण. परत तुझ्यासारखं दिसायलंय काम, ही रांगड काम दिसायला लागलंय. लक्षात आलं? आणि मग माणूस जसं मसाड हिरवळीला लागल्यावर जसं काय मैत जशी ताणून तसं माणूस मोसम धरते का नाही तरी? धरते का नाही तरी? गरम भाकर तापलेलं दूध आणि तोंडी लावाय त्याचा माणूस मोसम धरते का नाही धरीत? बोला बोला की धरते का नाही धरीत? माणूस मोसमला गाडी लागते. आणि मग जसं माणूस मोसम धरतय ना, तसं इथं जो आनंद आहे तो आनंद वैकुंठात आहे का? तरी आहे का? वैकुंठात हा आनंदच नाही. कुठं बी गेला तरी ही माझ्या वैकुंठात नाही. कारण ती कोपट आहे. ती काय जुनाट झोपडी. ते हाडाहाडी आमच्या जीवनात ठेवू नको. वैकुंठाबद्दल बी देवा बोलू नको आम्हाला. नाही तर नामदेवरायला पायरीला राहायची गरज नव्हती ना. देव म्हणले असते, नामदेवरायने इच्छा केली असती तर वैकुंठात जागा दिली असती ना. पायरीला काय लक्ष द्यायला लागले का नाही? नामदेवरायला ज्या वेळेला विचारलं काय किंवा तुम्हाला पायरीच का, काय क्षाण्या माणसाची लक्षणं असते. नामदेवरायने जाहीर केलं, देवा अनेक वारकरी तुझ्या दर्शनाला येणार. बरोबर आहे का नाही?
कोण कुणाच्या रूपानं येईन कोण कुणाच्या रूपाने, बरोबर आहे का नाही? ती येणार आणि ती माझ्यावर पाय देणार. वरी संत हिरे पाय देती, वरी संत पाय देती, वरी संत. बोला बरोबर महाराज. संत नाही तिथं काही भजन नाही, तिथं कीर्तन नाही. काय वैकुंठात? वैकुंठात काहीच नाही. तुम्हाला वैकुंठाचं वर्णन भागवतात आलेलं माहिती का? वैकुंठात झोप लागत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही, रात्र नाही, दिवस नाही, नुसतं बघत राहायचं. मग ते प्रमाणावून घ्या ना तुम्ही. अन्न महाराज प्रमाणावून घ्या ना. वैकुंठात जाऊन काय बा करावे? उग्याचे बायसावे मौन रूप, बोलता बी येत नाही. शानी शानी बोलत येत, आपल्याला बोल देत नाही. आता वैकुंठात तुकोबर आहेत, देव आहेत, बरोबर आहे का नाही? ती सगळी नारद आहे, ही देव ती वैकुंठातच आहेत ना. हा माझा तुकोबर आहे, नारद ही ती आपल्याला कोण बोल देते? शानी बोलायला परसर बोल देतात का? हा तुझं ती गप बसवायचं, आपलं आपलं गप बसून राहावं लागतंय. माणसं कदरून जातात ना, कदरत नाहीत का सांगा? वैकुंठात काही मजा नाही. हा जो आनंद आहे ना, हा रस भक्तीचा, हा भक्तीचा रस म्हणा, दुसरीकडे नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी बोर व्हायला हे नाही ना का? चहा सांगू? नाही, ती फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. काय बोर वाटायला लागले? जर खनकायला काही अडचण नाही ना? काय नाही. कुठून आलं? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरंच आहे महाराज, चला खरंच आहे. नाही अहो भजनेली तुम्ही महिनाभर घरी बसवायचं, मनानं दुखणं काढते. मनानंच कंबरच गेलं ना, हात गेलं, एकदा का घसा ताणून आरडले, मोकळं वाटायला लागलं. वाटत नाही का ना? सांगा. वाट बऱ्याच भजनेली भजन नाही म्हणून कोरोना झालता. कोरोना कळायला लागलंय का? आणि बऱ्याच भजनाने माळा काढून अंडे हाणले कोरोनात बी, बरोबर आहे का नाही? कळायला लागलंय बोललं माझं. मुद्दा एवढाच आहे की वैकुंठात का आहे तिथं उगे मजा नाही. देवा आमच्या पुढं बाकी काही मांडू नको. देवानं एकच सांगितलं, म्हणजे एक काम करू, तुम्हाला डायरेक्ट उच्च पद देऊन टाकतो. म्हणले कोणतं? ब्रह्मदेवाची पदवीच तुम्हाला देऊन टाकतो. ए येड्या म्हणले, ब्रह्मादिक Come on!
बरोबर आहे की समचरण दृष्टीच आहे ना, बरोबर आहे का नाही? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ए बाबा, ब्रह्मादिक पद दिलं तर तिथं दुःख आहे. तिथं काय आहे? बोला, तिथं काय आहे? दुःख आहे. वैकुंठावर जायचं तिथं मौन आहे, गप बसावं लागतंय, काही बोलायचं नाही, हालचाल नाही, काय नाही, काय नाही. आणि मग देवा हे बाकीचे कुटाने नामदेवरायला देवानं विचारलं, मग एक सांगा, हे घ्या नको, ती घ्या नको, हे घ्या नको, म्हणजे सगळंच नको, नेमकी अपेक्षा कशाची? चरण सेवा अखंडित, चरण सेवा, फक्त चरण सेवा. बोला पहिले. आपलं बरोबर आहे का नाही? आमच्यात आमचं काही असो, तुम्हाला उघडं वाटलं का? आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला काय मागं बघायची गरज नाही, पुढं बघायचं. हा बघा, इकडे लक्ष द्या. काय नाही, ही नको, ती नको, ही नको, मग नेमकं पाहिजे काय ही तरी सांगा. त्यावेळेला नामदेवरांनी जाहीर केली आणि भाषा चकारात्मक वापरली. कसली वापरली? चकारात्मक. जिथं चकार आला जातो, चकार कशासाठी? अन्याची व्यावृत्ती, त्याचं नाव चकार. चकार आला की बाकीच्याची व्यावृत्ती केली जाते, पुन्हा तिथं विषय नाही. मग आता पहिल्या शब्दात चकार वापरला. काय? हेची. हे नाही, हे म्हणलं की त्याचं काय नसतं, ही घ्या, हे बरं नाही, नाही, हेच पाहिजे, हेच, दुसरं काय नको. हेची देवा पै मागत, हेच देवाला मागतोय. काय? चरण सेवा अखंडित. मागायला आलो नाहीच, पण जर तुझी इच्छा असेल द्यायची, मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. काय? चरण सेवा अखंड. असं काही मागायला चालूय आणि मला पाहिजेच आहे असं काय नाही, असं काय नाही बाबा. एवढे दिले पाहिजे ते असं काय नाही, जी दिले ती
द्यायचे असले तर बघा, नाही तर देऊ नका. तुम्हाला शब्द सांगतो तुकोबारायचे, देशील तरी पाहे पांडुरंगा, द्याच नाही. बघा बुवा तुमच्या आकारानं कसं करायचंय ते. माझी काय, मी काही पहिली गोष्ट मागायला आलेलो नाही, बरोबर आहे का नाही? मागायला चाललो नाही ना, मग कसं करायचं? काय नाही, तुमच्या आकारानं बघा, तुमच्या हिशोबानं. माझं नाही सांगायलो, तिथला सांगायलो, आपलं ठरलेलं आहे. हा, हे ध्यानात ठेवा. हा, मी भरत महाराजाचं बोलायलो, माझं नाही. बघा तुमच्या आकारानं काय, बरोबर आहे का नाही? विनोद सोडून द्या. बघा ना तुम्ही शब्द बसले, मागणे ते एक तुझं प्रती आहे. मागायला आलोय, मागा 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 लावलंस माझ्या माग म्हणून. बघ बाबा तुझ्या पद्धतीनं देशील तरी पाहे, पहा. माणसं म्हणतात ना, पहा तुमच्या आकारानं. तसं देशील तरी पाहे पांडुरंगा. पण लईच जर तगाता लावला असतील तर चकारात्मक हेच पाहिजे, दुसरं नाही. हेची देवा पै माग. काय? पहिल्या चरणात पहिली मागणी केली, चरण सेवा अखंडित. कशाची सेवा मागितली? कशाची सेवा मागितली? पायाची, बरोबर आहे का नाही? पायाची सेवा मागितली ना, कारण पाय अति महत्वाचा आटम आहे. पाय कसे महत्वाचा आटम आहे ना, बरोबर आहे की नाही? अहो कौरव पांडवाचं युद्ध होतं, कौरव पांडवाचं युद्ध. आणि अर्जुन आला पहिल्यांदा, दुर्योधन आला. कोण आला? दुर्योधन आला. आला, देवाशी झोपलेली होती. आला तीच कुठं बसला? कुठं? उशाला दुर्योधन. आणि अर्जुन आला, तिकडे बघितलं, पायापाशी बसला. देव झोपेतून उठले. अर्जुना कवा आलास? ती मागून दुर्योधन म्हणला, त्याच्या आधी 1.5 तास मी आलेलो आहे. देवा आपल्याला लक्ष द्यावा जरा, मी 1.5 तास आलेलो. नाही म्हणले, 1.5 तास आलास म्हणले, हो माझं लक्षच नाही. नाही, अहंकारा पाही तू डोक्याजवळ बसलास ना. अर्जुन पायाजवळ बसला, म्हणजे पायाजवळ माणूस असलं त्याच्याकडे जरा लवकर लक्ष जातंय का नाही सांगा. त्याच्यामुळे जरा हिशेबानं विढल थोडी पायाजवळ राहणं म्हणजे थोडी लवचिकता, बाकी काय नाही. मला एक जण म्हणला परवा दिवशी, उगच म्हणला, काही नसते, झाडाखाली झाड वाढत नसते. उगच काही माणसं उगच आमच्या गुरुजी संग जायचो कीर्तनाला मी. काय नसतंय, झाडाखाली झाड वाढत नसतंय. पण एक ध्यानात ठेवायचं, झाडाखाली झाड वाढत नाही मला बी कळते. नका का वाढना, पण मोठ्या झाडाखाली राहायचं, ऊन लागत नाही. कळायला लागलंय का नाही? मोठ्या झाडाखाली राहायचं, सावली नका, ऊन नका का. मी म्हणतोय वाढाना, उन्हाची झपके बसत नाही. सध्या ऊन जास्त पडलेलं आहे, त्याच्यामुळे झाड मोठं बघून चालायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, कमी जास्त चलत असते, झपकी बसत नाहीत अजून मधून. उन्हाची झपकी, झाड मोठं असलं माणसं नादी लागत नाहीत. विढवलं आपला मुद्दा पाय. काय तुकोबारायन जाहीर केलं, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हा, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. हेच मागतो की तुमचे पाय आमच्या चित्तात असावे. इकडे बी तेच चरण सेवा अखंडित. अखंडपणानं देवा तुझी सेवा घडावी. ओ नीट ऐका सगळ्यांनी. मागत असताना देवाकडे एवढंच मागायचं, देवा तुम्ही सुखी राहा, तुम्ही खुशाल राहा. कारण तुम्ही सुखी असलात की जग सुखी असणार. कळायला लागले का नाही? तुम्ही सुखी असलात की जग सुखी असणार आहे. आपण देवाकडे मागत बसायचं नाही. कशाला मागत बसायचं सांगा बरं? हा, देव सुखी जग सुखी आहे, मुख्य मालक सुखी आहे ना. त्याच्यामुळं फक्त पाय. तुम्हाला एक कथा सांगतो छोटीशी. काय झालं, भगवान कृष्ण परमात्मा एवढ्या बायका, पण उठलं की मुखात काय? मुखात नाव कुणाचं? राधा. मुखात नाव कुणाचं? राधेच. एवढी रुक्मिणी बायको, अष्टनायिका, पण उठलं की देवानं राधे 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 राधे. सारखं कुणाचं जप? राधेच.
रुक्मिणीने विचार केला आता कोण्या तरी बाईला सहन होईनच का रुक्मिणीच काय घेऊन बसला चला हा सहन होत असतील कसल्या गोष्टी हा हातीत म्हणाल सहन व्हायच्यात का गोष्टीत काय ह्या हिनं ठरविलं एकदा हिला अक्कल घडवायची कुणाला बरं कशासाठी बोलायलो हुकी नाही आली पायासाठी बोलायलो कशासाठी बोलायलो चरण पायासाठी बोलायलो चरण सेवा ह्यासाठी बोलायलो एके दिवशी राधा रुक्मिणी देवापाशी आली पाय दाबीत बसली मग एक जणांना लिहिले ना कोणीतरी आयुष्यभर रुक्मिणी देवाची बायको म्हणून राहिली पण लोकांनी कधीच रुक्मिणीचं नाव जोडलं नाही लोकांनी नाव जोडलं राधेचं रुक्मिणी कृष्ण नाहीत राधा कृष्ण लग्नाची नव्हती ती विठ्ठल बसायला का बघा कशात चाललंय हा पायासाठी चाललंय मग रुक्मिणी एकच अन्न ठरविलं काय रुक्मिणी म्हणली राधेला एकदा अक्कल घडवायची देवापाशी बसली देवा पाय दाबीत देवा म्हणले काय माझी अशी इच्छा झाली काय एकदा राधेला चहा प्या बोलव कुणाला दिलीप दाजी कुणाला राधेला चहा प्या बोलव इच्छा कुणाची आहे कुणाची हा रुक्मिणीची सरळ झाली की इच्छा झाली ना बरं आता खरंच सांगायचं लबाड बोलायचं नाही की वरून वरून असेल का मधून असेल ह्याच्या पाठीमागे गेम असते लक्षात यायला लागलंय का नाही राजकारण खेळी म्हणते त्याला खेळी कळलं लागलंय का नाही खेळी असते ती खेळी आणि मग हिनं एकच ठरविलेलं काय जरा जाम बाजूला सांगतो जरा सुटायला 9 असल्यामुळं सुट जिथं उजड नाच तिथं उजड नाच काही असं काही नाही असं काही आला बी पाऊस तरी बी आता काही टेन्शन नाही काही नाही होय आहे का काही काय हा मग तिथं म्हणाल जाम बांधून घेतो एकदा कुठूर आलत हा चहा कुणाला घ्यायचा का नाही का कुणाला राधेला चहा प्या बोलवा कोण म्हणली रुक्मिणी देव म्हणले दिवस कुंकुम उजाडला असं हो माझी इच्छा एकदा चहा पाजावा तुम्ही सारखा चेप करतात म्हणजे काही बाई चिल्लर नसन ठीक आहे राधेला निमंत्रण दिलं भगवान म्हणले आपण घरी थांबण्यात मजा तसल्या टायमिंगला शेण्यानं घरी थांबायचं भांडणात लागले तर आपण तिथं नव्हतो आम्ही काय मला काही त्याच्यातलं असं शेण्यानं रान मोकळं करायचं असते लक्षात यायला लागलं का भगवान निघून गेले भगवान निघून गेल्याच्या नंतर राधेला घरी बोलवलं प्लॅन कट रचलेला बोलून घ्यायचं हिची एकदा बोंड जिरवायची काय करायचं गरम दूध बघितलं असलं गरम आणलं उकळतं दूध ग्लास भर आणलं तीच राधेच्या हातात घ्या 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 दूध तसलं उकळतं दूध राधेनं घेणं तीच तोंडाला लावणं गटा 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 का पिऊन टाकलं काहीच नाही हो नाही ना शो नाही आता नीट ऐका इकडं धरला मोसम धरला आता खाली बसून टाळ वाजविल्यावर एवढा आहे म्हणले उभा राहून किती मोसम धरला बघा बघा विचार करा तुम्ही उभा राहून म्हणल्यावर कसला असन पाटांतर भिंती बी उगच नाही ना आता काहीतरी गेलेला असन गुडगे बिडगे त्याच्यामुळं नाही तर खाली बसून टाळ वाजवतोय म्हणलं माणूस भजनाच्या नादातला असला पाहिजे उगच आहे का काय आता गुडघ्याने साथ सोडल्यावर काय करतोय माणूस सांगा आता लक्षात आता हा बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या आता मोसम धरलाय सगळ्यांनी आता काय नाही अर्ध्या बटाट्याने बघायलेत निसते आता कुठून आलं हा दूध पिऊन टाकलं गटा गटा पिऊन टाकलं राधा निघून गेली रुक्मिणी टेन्शन मध्ये हो नाही ना छू नाही येऊ का हो या गेली राधा भगवान आले झोपले पाय दाबायला रुक्मिणी बसली तीच देवाच्या पायाला एवढाली फोड कसं चाललंय पायासाठी चाललंय चरण सेवा अखंडित ना पायासाठी चाललंय चुपी चुपीतच म्हणली भगवान म्हणले काय कुठं पराक्रम गाजवाय गेलतात बिगर चपलाची फोड आले पायाला येडे पराक्रम तुझा आहे म्हणले काय माझं काय मी कुठं तुम्हाला बिगर चपलाची जा म्हणले काय राधा आलती का हो दूध हो दिलं देवा मला बी कळलं नाही एवढं उकळतं दूध पाडलं राधेला काहीच झालं नाही अगं इकडं परिणाम झाले म्हणले तसं कसं काय झालं म्हणले राधेच्या चित्तात
कायम माझे पाय असतात. लक्षात आलं का? राधेच्या चित्तात माझे काय असतात? पाय असतात. त्याच्यामुळं डोक्याची सेवा नाही, सेवा पायाची. पायाची सेवा कशाची? पायाची. चरण म्हणजे पाय. बरोबर आहे का नाही? असली काय आहे का तुमच्याकडे प्रमाण? असली ही एवढी मोठी पैशाची मालकीन कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी पैशाची मालकीन असली. कुठं कुठं? पाय लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीचा हाती, पाय लक्ष्मीचा हाती. मोठं सप्त चालू असले वाटायला लागलं की नाही? वाटायला लागलं की नाही सांगा. अहो तुम्हाला ओवी सांगतो पूर्णच. मग सर्वस्वे करून सेवा, अभिमान सांडूनी पांडवा. एवढी लक्ष्मी देवाची बात, पण ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीचे हाती. कुणाच्या हाती? हा, लक्ष्मीच्या हातात पाय. देवाने विचारलं बाकी बाकी काही न ग, मला तुमचे पाय महत्वाचे. पण ह्याच्या पुढे जाऊन बोलतो. कसलं बी एखाद्या संग भांडणं झाले, काय बी हो, कसलं बी कुठाना काय भानगड जे असेल ते असेल, काही बी झालं, समजा चुकलं माझ्या. आता मी समजा 10 मिनिटं लेट आलो, काही जास्त आलो नाही, तासभर बी मी लेट आलो, आणि ह्या वाका तुमचे कसला बी कुठाना मिटतो का नाही मिटत? कसं वाटायला? कसं वाटायला आता? हा, तीच म्हणायला कसं वाटायला लागलं. नम्र झाला होता, नम्र झाला होता. तुम्हाला वाटलं आम्ही काय नसते, लंगुटी लावून बेजार असते कधी कधी, चट्या मुडकू डाव हाणून जाते. हाणते का नाही डाव सांगा? तालमीतली माणसं आहेत ना. वा सुंदर. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनाता. काय बी घडू द्या, हवा का आता मी तुमचे पाय धरतो. बघा माणूस पाय धरले हो, काय म्हणते दुसरा म्हणतो ना त्याला, आर त्याला तू काही बोललास का नाही? लई बोललो येड्या, त्याला काय कमी बोललो? माझ्या मनासारखं झालं नाही का? अरे कुठं ना असला गाडला, एकदा हाता काढून काढायला पाहिजे होता, एकदा अवलाद हाणायला सारखी अवलाद लय हाणाय पाहिजे. येड्या काठी घेऊन गेलो, बोक्षितच होतो, पण त्यानं काय केले? काय धरले त्यानं? पाय धरले. आता पाय धरल्यावर माणूस म्हणतय जाऊ आता काय, शेवटी ती शरण आला होता. काय झाला होता? त्यानं काय धरले? पाय धरले. माझ्या जेव्हा पाय धरले, पायाला चांगली वेगळी किंमत आहे. डोक्यापेक्षा हातापेक्षा किंमत कशाला? पायाला किंमत आहे. म्हणून नामदेवराने आग्रह केला, देवा बाकी काहीच तू म्हणशील हे देऊ कान, ते देऊ कान, इकडं बघान तिकडं बघान, मुक्ती देऊ कान, मोक्ष देऊ कान, वैकुंठ देऊ कान, काही नाही हो, मला तुझ्या पायाजवळ राहू दे. कुठं राहू दे? पायाजवळ राहू दे. चरण सेवा अखंडित. आता त्यातला एक शब्द महत्वाचा आहे ना, अखंडित हा शब्द. काय महत्वाचा दाजी? अखंडित म्हणजे सेवाच दी, पण हे सप्ताह होस्त नाही. अखंडित. हा, बरेच जण माणसं मुसमजी धरतील, पण आता उद्या 24 तारखेपासून काय निघालं? श्रावण निघालं. हा, चांगली मोठी आंघोळ करणं, उपास्य धरणं, महादेवाची पूजा करणं, हे करणं, आणि काल पुस्तक खातीत आकाड चालू म्हणतात. काय चालू?
हक्काट चालू आहे म्हणतात, बरोबर आहे का नाही? हा, काय उपयोग आहे त्या पूजेचा? हे उगत तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्हाला बरं वाटतंय, नाही तर हे काही खरं नाही तुम्हाला. उगे कसे मी सांगितले लई मीच कर, नाही तर मी बोल वाटत नाही मला, नाही तर लईच काय महाराज लाख रुपयाची पंगत घाला आणि पंगत घालून जेवढं पुण्य मिळतंय ना 90 बी हाणली तरी लिहून जाते त्याची. काही नाही, काय उपयोग नसते त्याचा, काय उपयोग नसते. इकडे करायचं आणि इकडे भरायचं, काही उपयोग नसते त्याचा. उगं सांगायसारखं नसते, उगं सप्ती बिप्ती करायची असते आपल्याला म्हणून सांगत नाही मी. लक्षात आलं का नाही? कारण माळ कार्यात तेवढी धमक नाही ना आता, बरोबर आहे का नाही? एवढी कुठं सगळ्याचा आधार घ्यावा लागतोय आपल्याला बी, नाही तर त्याचा काही उपयोग नसते. उगं बघा इकडे लक्ष द्या. सेवा कुणाची? सेवा कुणाची? नामदेवरायाने आग्रह कशाच्या सेवेचा केला? पायाच्या. कारण पायाजवळ बसलं की सगळ्या गोष्टी लेवलला येऊन जातात. म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडी. त्यातला अखंडित हा शब्द महत्वाची. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, बरोबर आहे का नाही? अखंडपणानं तुझ्या पायाची सेवा, चरणाची सेवा घडावी. कारण चरण सेवा अति महत्वाची सेवा असल्यामुळे, नाहीतरी सेवाच केली हनुमंतरायांनी सुद्धा. कुणी? दास्यत्व निकट मननी देखिले राम चरण, मननी देखिले राम चरण, देखिले राम चरण, मननी देखिले राम चरण. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले. मननी देखिले राम चरण, मननी देखिले राम चरण, देखिले राम चरण, मननी देखिले राम दास्यत्व निकट हनुमंते पै केले. परिणाम म्हणून देखिले रामचरण. चरण महत्वाचे ना. सेवा केली आणि काय मिळविले? चरण मिळविले. चरण, हा चरण मिळाले पाहिजे, सेवा मिळाली पाहिजे. मग मला सांगा, काही न मागता जीवदान मिळालं का नाही मिळालं? जटायूला बोला. जटायूला मिळालं का नाही मिळालं जीवदान? काही मागितलं का? नाही. आणि ही येडा कोण? मनची बिभीषण शहाणा, तरी तो महामूर्ख झाला, तरी तो महामूर्ख झाला, तरी तो महामूर्ख झाला. तरी तो महामूर्ख झाला, तरी तो महामूर्ख ह्यानं एकच म्हणाय पाहिजे होतं. त्याला शहाणा मूर्ख म्हणलंच नसतं, शहाणाच होता तो. पण त्यानं एकच म्हणाय पाहिजे होतं, काय द्यावा? बस तुमची वेट झाली, तुमच्या पायाजवळ ठेवा. कुठं ठेवा? पायाजवळ ठेवा. पायाजवळ ठेवा म्हणला होता. ती कोण? ते वालीचा भाऊ कोण? सुग्रीव वाली. ही भांडणं देवानं मिटून एक जणाची खुटा उपटून सगळा एक जणाचं बरं केलं का नाही केलं देवानं? बोला ना, केलं का नाही केलं? ती काय म्हणला होता? काय नाही, मला तुमच्या पायाजवळ ठेवा. त्याला मारून ह्याला राज्य दिलं का नाही दिलं? बोला की, दिलं का नाही दिलं? काय म्हणला होता? ती मला तुमच्या पायाजवळ चरणावर ठेवा. त्याच्यामुळे एकच ध्यानात ठेवायचं कधी बी. काय नाही हे बघा महाराज, आम्हाला तुमच्या चरणाशी जागा द्या. कुठं जागा द्या? चरणाला जागा द्या. एवढं हे येडं गेलं शरण. मूर्ख विभीषण तुझा आला शरण, पण येड्यानं लंका राज्य दान मागितले. कालच आम्ही एक वाचलं, रामाशी शरण गेला तो रामाची नाही झाला. मूर्ख सर्व मूर्ख म्हणती त्याशी, अनुसरला नाही देवाशी. सगळं मिळविलं येड्यानं. देव मिळाला त्या टायमिंगला लंका मागून घेतली. त्यानं म्हणाय पाहिजे होतं, काय नाही तुमच्या चरणाजवळ पायाजवळ ठेवा. एवढं बी म्हणला असता, मागायची गरजच नव्हती. देवानं लंका त्याला दिली असती, कारण त्याच्याच भावाची होती. खरंय का खोटंय? बोला ना, काही गरज होती का त्याला? काय नाही. महत्वाची पाय सेवेत सेवा, पाय सेवा, चरण सेवा. आणि त्याच्यात शब्द पुन्हा
अखंडित. आता अखंडितपणानं नामदेव रायाला देवाच्या पायाची काय पाहिजे? सेवा. मग आता अखंडित ना, वारी टू वारी नाही ना, वारी टू वारी थोडीच ही. कशी सेवा पाहिजे? कायम. मग आता कायम स्वरूपी सेवा पाहिजे म्हणल्यावर पायाजवळच राहावं लागेल का नाही? म्हणले देवानं सांगितलं नामा काही अडचण नाही पायाजवळ तुला ठेवायला, पण एक काम करावं लागेल. काय? मी कुठे? देव कुठे? पंढरपूरला. तुला भीतच राहावं लागेल. मग तुम्हाला काय हरकत नाही. वासुदेवा पंढरपूर